दरम्यान मालेगावमधल्या त्रिशंकू परिस्थितीमुळे सध्या छोट्या पक्षांनाही खूप मोठं महत्त्व प्राप्त झालंय। जनता दलाची भूमिका काय असेल हे आम्ही पक्षाच्या नेत्यांकडून जाणून घेतलं। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जसे हातात आले तसे एक स्पष्ट झालं की मालेगावकरांनी प्रस्थापित नेते आणि त्यांची मुलं या सगळ्यांच्या बाजूने कौल दिलाय। आता माझ्यासोबत जनता दलाचे ज्येष्ठ नेते दिवंगत साथी निहालभाई अहमद यांचे चिरंजीव आहेत। भाऊ मला सांगा की जी काही काँग्रेसची आणि तुमची खरं तर आता लढत आहे, दोघांच्याही समसमान जागा आहेत, सारख्या जागा आहेत, काय होणार भविष्यामध्ये सत्तेच्या गणितांमध्ये जनता दलची आणि राष्ट्रवादीची? जनता दलाने आपली युती होती, राष्ट्रवादीची आपली, तर काय चित्र असेल, कशा पद्धतीने आपण आता पुढचं राजकारण बघताय? संपूर्ण निकाल आतापर्यंत आला नाहीये, पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार सर्वात मोठ्या संख्या हे आमची युतीचीच असणार आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ही निवडणूक लढलो। पूर्वी जनता दल पक्षाची 4 नगरसेवक होते महानगरपालिकेत। आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार आमचे 8 नगरसेवक आतापर्यंत निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पूर्वी जे नगरसेवक होते त्यांची संख्या होती 19, ती आतापर्यंत वाढलेली आहे। तर आमची समज अशी आहे की सत्ता स्थापनेच्या पूर्ण आम्हाला संख्या नाही मिळाली तरीही लोकांचा कौल आमच्या युतीच्या बाजूस असणार आहे।